नमस्कार माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला. आज मी बनवणार आहे स्प्राउट्स छोले. हे बघा, असे मस्त स्प्राउट छोले बनवणार आहे. पॅन घेतला आहे, पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, पसरून घ्यायचं पूर्ण पॅनमध्ये. आता मोहरी टाकायची आपल्याला. मोहरी मस्त तडतडू द्यायची. बघा कसली मस्त तडतडती आहे. एक मिरची टाकायची. मिरची अशा पद्धतीने कट केली की मिरचीचा पण मस्त फ्लेवर येतो. गाजर टाकायचं आहे. मी अर्धच गाजर घेतलं आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, पत्तागोबी टाकायची आहे. बघा पत्तागोबी किती बारीक चिरली आहे. मी पहिल्यांदा एवढ्या बारीक चिरली आहे. कोणतेही स्प्राउट्स खायचं नसतं, भरपूर व्हेजिटेबल्स टाकायचे त्याच्यामध्ये. वेगळीच चव येते बघा स्प्राउट्सला. असं वाटतच नाही. नाहीतर आजकाल खूप कंटाळा करतात खाण्यासाठी स्प्राउट्स. बट जर अशा पद्धतीने बनवलं तर अप्रतिम चव येते. फिरवून घ्यायचं. आता जास्त नाही वाफवायचं, थोडंच वाफवायचं आहे. बारीक गॅसवर असं मस्त 2 मिनटं ठेवायचं. त्याच्यानंतर मीठ टाकायचं चवीप्रमाणे. मी अंदाजच टाकते प्रत्येक रेसिपीत. टमाटे टाकायचे आणि असं परतून घ्यायचं मस्त. थोडंसं खाली पडलं होतं. टमाटा पण मस्त आता थोडासा हे झाला आहे, शिजला आहे. आता हळद टाकायची. थोडीशी हळद, थोडीशी लाल तिखट. मस्त फ्लेवर येण्यासाठी काय टाकायचं माहिती आहे का? थोडासा पावभाजी मसाला. आणि जी पुदिन्याची आणि कोथिंबीरची हिरवी चटणी आहे, ती जोपर्यंत तुम्ही टाकणार नाही ना तोपर्यंत टँगी फ्लेवर येणार नाही. सॉस वगैरे कमी वापरत जा, अशा चटण्या वापरत जा. अशा चटण्या हानिकारक नसतात. मी तर म्हणते ह्या चटण्या पण वापरण्यापेक्षा तुम्ही घरगुती बनवू शकता. पण ज्यांच्याकडे वेळेची कमी आहे त्यांनी, त्या सगळ्या महिलांनी असंही काम चालवलं तरी चालतं. आता सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. मी नेहमी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मसाले खाली लागू नये म्हणून आपण आता काय करणार आहे, थोडंसं पाणी टाकणार आहे. हे बघा, थोडंसं पाणी टाकलं. आता मी चमचा बाजूला ठेवणार आहे. आणि मला ना असं स्मोक देणं फार आवडतं. बघा किती मस्त वाटतंय ना बघायला पण. आता हे कुकरला 1 शिट्टी मारून घेतलेले छोले मिक्स करायचं. आता सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. किती टेस्टी दिसतंय बघा. व्यवस्थित फिरवून घ्यायचं. सगळं तयार आहेत आपले छोले, स्प्राउट्स छोले मस्त. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. माझ्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.